नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर समीर देशमुख. आयुष्यात विज्ञानावर, तर्कावर विश्वास ठेवणारा एक सामान्य माणूस. पण कधीकधी आयुष्य तुम्हाला अशा वळणावर आणून सोडतं जिथे तुमचे सगळे तर्क, सगळे विश्वास पूर्णपणे कोसळून पडतात. माझ्यासोबत जे घडलं ते आजही आठवलं तरी अंगावर काटा येतो. एका रस्त्याने केलेला प्रवास आणि तिथे भेटलेला एक माणूस, त्याने माझं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. काही गोष्टी खोट्या वाटत असल्या तरी त्या सत्य असतात आणि काही सत्य इतकी भयानक असतात की त्यांचा विचारही करवत नाही. तुमचं स्वागत आहे मराठी बळीकथा चॅनलमध्ये. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अजूनही आपल्या मराठी बळीकथा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन आणि थरारक कथांची माहिती सर्वात आधी मिळेल. माझं नाव समीर देशमुख. मी एक डॉक्टर. पुण्यामध्ये माझी स्वतःची चांगली प्रॅक्टिस आहे. चांगलं चाललं होतं सगळं, पण माझं एक वैशिष्ट्य होतं, किंवा तुम्ही त्याला माझा एक स्वभाव म्हणू शकता. मी अत्यंत तार्किक माणूस होतो. विज्ञानावर माझा अढळ विश्वास. जे डोळ्यांना दिसतं, जे सिद्ध करता येतं तेच मी खरं मानत होतो. भूत, प्रेत, आत्मा असल्या गोष्टींवर माझा कधीच विश्वास नव्हता. निव्वळ अंधश्रद्धा. लोक जेव्हा असल्या गोष्टींबद्दल बोलायचे तेव्हा मला त्यांची कीव यायची. असं काही नसतं हे त्यांना पटवून द्यायचा मी प्रयत्न करायचो, पण व्यर्थच. मी स्वतःला खूप प्रॅक्टिकल आणि मॉडर्न समजत होतो. माझं गाव तसं कोकणातलं, पण शिक्षण आणि नोकरीनिमित्त मी पुण्यात स्थायिक झालो होतो. गावातले लोक अजूनही खूप जुन्या विचारसरणीचे होते. अनेक अंधश्रद्धा पाळणारे. लहानपणी गावात असल्या भयकथा, भूतांच्या गोष्टी ऐकून कधी कधी भीती वाटायची खरी, पण मोठा झाल्यावर, विज्ञानाचा अभ्यास केल्यावर त्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत हे पटलं. गावातले लोक आजही सांगतात की अमक्या तमक्या वाडीजवळ रात्री जायचं नाही, तिथे कर लागते, किंवा अमुक झाडांवर भूताचा वास आहे. मी फक्त हसायचो या गोष्टींवर. माझ्यासाठी हे म्हणजे निव्वळ मूर्खपणा होतं. माझ्या कुटुंबात माझी पत्नी मानसी आणि आमची लहान मुलगी तनया आहे. मानसी खूप समजूतदार आणि प्रेमळ. आमचं छोटं कुटुंब खूप आनंदी होतं. सगळं काही व्यवस्थित सुरू असताना अचानक आमच्या आयुष्यात एक मोठं संकट आलं. मानसीची तब्येत अचानक बिघडायला लागली. सुरुवातीला वाटलं की काहीतरी सामान्य ताप वगैरे असेल, पण तसं नव्हतं. ताप उतरतच नव्हता, अंग दुखत होतं आणि ती खूप अशक्त झाली होती. डॉक्टर म्हणून मी तिला अनेक औषधं दिली, टेस्ट केल्या, पण काहीच फरक पडत नव्हता. रिपोर्ट्समध्ये काहीच गंभीर दिसत नव्हतं, पण तिची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली होती. ती नेहमी थकलेली असायची, काहीतरी विचार करत बसायची, कधी कधी घाबरलेली वाटायची. पुण्यातील मोठ्या डॉक्टरांना दाखवलं, अनेक स्पेशालिस्टना भेटलो, वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट पण केल्या, पण सगळ्यांचे रिपोर्ट्स नॉर्मल यायचे. डॉक्टर म्हणायचे की कदाचित स्ट्रेसमुळे असेल किंवा एखादा व्हायरल इन्फेक्शन असेल जो लवकर बरा होत नाहीये. पण मी डॉक्टर असल्याने मला हे कळत होतं की हे सामान्य नाहीये. मानसीमध्ये काहीतरी वेगळे बदल जाणवत होते. तिचा स्वभाव बदलला होता. ती चिडचिड करायची, कधी कधी अचानक दचकून उठायची. रात्री तिला व्यवस्थित झोप लागायची नाही. मी हतबल झालो होतो. माझा विज्ञानावरील विश्वास डगमगू लागला होता. माझ्या ज्ञानाच्या मर्यादा मला स्पष्ट दिसत होत्या. जे मी शिकलो होतो ते या परिस्थितीत काहीच कामाला येत नव्हतं. माझी मानसी माझ्या डोळ्यासमोर अशी त्रासताना पाहून माझं मन विदीर्ण होत होतं. काय करावं हे मला सुचतच नव्हतं. मानसीची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती. डॉक्टर म्हणून माझं सगळं ज्ञान अपुरं पडत होतं. पुण्यातल्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये तिला नेलं, नामांकित डॉक्टरांना दाखवलं, वाटेल तेवढा खर्च केला, पण निदान काही केलं लागत नव्हतं. रिपोर्ट सगळे ठीक यायचे, पण मानसी माझ्या डोळ्यासमोर सुकून चालली होती. तिच्या चेहऱ्यावरची लाली गेली होती, डोळ्याभोवती काळी वर्तुळं आली होती. तिचा आवाज बारीक झाला होता आणि ती सतत थकलेली दिसायची. तिच्या श्वासाचा वेग कधी कधी अचानक वाढायचा. घरात एक विचित्र प्रकारची शांतता जाणवू लागली होती, जणू काही ते चार भिंतींमध्ये काहीतरी जड, नकारात्मक ऊर्जा साचून राहिली होती. रात्रीच्या वेळी तर जास्तच भीती वाटायची. मानसी झोपेत असताना अचानक दचकून उठायची. कधी कधी अस्पष्ट आवाजात काहीतरी फुटफुटायची, जे मला ऐकू यायचं नाही. तिच्या डोळ्यात एक प्रकारची अनामिक भीती दिसायची. मला वाटायचं की तिला खूप त्रास होत असे, पण काय त्रास होतोय हेच कळत नव्हतं. तिच्या खोलीत गेल्यावर मला एक विचित्र कुबट वास जाणवायचा, जो आधी कधीच नव्हता. जणू काही ओलसर माती आणि जुन्या बंद जागेचा वास एकत्र आला होता. हे सगळं माझ्यासाठी खूप नवीन आणि धक्कादायक होतं. माझं मन सैरभैर झालं होतं. या सगळ्या परिस्थितीत माझ्या आईने मला पुण्यापासून काही अंतरावर असलेल्या
एका जुन्या आणि प्रसिद्ध मंदिरातील महाराजांना भेटण्याचा आग्रह केला. आईचा असल्या गोष्टींवर खूप विश्वास होता. त्या म्हणाल्या की वैद्यकीय उपचारांसोबत देवदर्शनाने किंवा असल्या लोकांच्या सल्ल्याने फरक पडू शकतो. सुरुवातीला मला त्यांचा सल्ला अजिबात आवडला नाही. डॉक्टर असून असल्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवणे माझ्या तत्वात बसतच नव्हतं. पण मानसीची अवस्था पाहून मी पुरता खचलो होतो. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. विज्ञान जिथे थांबते तिथे इतर काहीतरी असू शकते का, असा विचार माझ्या मनात टोकावू लागला. शेवटी मनावर दगड ठेवून मी आईच्या सांगण्यावरून त्या महाराजांना भेटायला गेलो. ते मंदिर खूप जुनं होतं. तिथे पोचल्यावर हवेत एक वेगळाच सुगंध जाणवला, उदबत्तीचा आणि फुलांचा. तिथे खूप शांतता होती, पण एक प्रकारची अदृश्य ऊर्जा जाणवत होती. महाराजांचा चेहरा खूप शांत आणि तेजस्वी होता. मी त्यांना मानसीच्या आजाराबद्दल सविस्तर सांगितलं. त्यांनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं. मानसीचे काही फोटो त्यांना दाखवले. त्यांनी फोटोकडे पाहिलं आणि डोळे मिटून काही क्षण शांत बसले. मग ते म्हणाले की मानसीवर कोणत्या तरी अज्ञात नकारात्मक शक्तीचा प्रभाव आहे. हे ऐकून मला धक्का बसला, पण मी काही बोललो नाही. त्यांनी काही विधी करायला सांगितले, काही मंत्र जपायला सांगितले आणि मानसीला कळ्यात घालायला एक ताईत दिला. माझा असल्या गोष्टींवर विश्वास नसला तरी मानसीसाठी मी काहीही करायला तयार होतो. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी तशीच केली आणि माझ्या आश्चर्याचा धक्का असा की महाराजांनी सांगितलेले उपाय सुरू केल्यावर मानसीच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा दिसू लागली. सुरुवातीला खूप कमी फरक जाणवला, पण हळूहळू तिच्या चेहऱ्यावरची भीती कमी झाली. ती रात्री शांतपणे झोपू लागली. तिचा स्वभाव पुन्हा पूर्वीसारखा होऊ लागला. काही आठवड्यातच मानसी पूर्णपणे बरी झाली. हे माझ्यासाठी एखाद्या चमत्कारापेक्षा काही नव्हतं. माझा विज्ञानावरील विश्वास पूर्णपणे उडून गेला होता आणि अलौकिक शक्तीचं अस्तित्व मी पहिल्यांदा अनुभवलं होतं. महाराजांमुळे आणि देवाच्या कृपेने मानसी बरी झाली याची मला खात्री पटली. मी त्यांचा आणि देवाचा खूप आभारी होतो. मानसी पूर्णपणे बरी झाल्यावर मी महाराजांना भेटायला गेलो आणि त्यांची कृतज्ञता व्यक्त केली. त्यांना विचारलं की मी त्याची काय सेवा करू शकेन. ते हसले आणि म्हणाले, खरी सेवा करायची असेल तर त्या गरजूंची सेवा कर, ज्यांना मदतीची गरज आहे, विशेषतः ज्यांना वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे आणि ती मिळत नाही. महाराजांची ही शिकवण मी मनाशी घेतली. त्यांच्या प्रेरणेने मी पुण्याजवळील काही दुर्गम गावांमध्ये दर आठवड्याला एक दिवस विनामूल्य वैद्यकीय सेवा देण्याचा निश्चय केला. यात एक गाव भोर तालुक्यातील होतं. तिथे जाण्यासाठी एक विशिष्ट रस्ता होता, जो तसा शांत आणि वर्दळीचा नसायचा. याच रस्त्यावरून पुढे माझ्या आयुष्यातील सर्वात भयावह अनुभव येणार होता, याची मला त्यावेळी पुसटशीही कल्पना नव्हती. महाराजांच्या सांगण्यावरून मी भोर तालुक्यातल्या त्या दुर्गम गावांमध्ये सेवा देऊ लागलो. सुरुवातीला मी दिवसालाच जायचो, पण काही वेळेत जास्त रुग्ण असल्यामुळे किंवा इतर कामांमुळे मला उशीर व्हायचा आणि मला रात्रीच्या वेळी परतावं लागायचं. भोर जवळचा तो रस्ता दिवसा जरी शांत आणि गर्द झाडीने वेढलेला असला तरी रात्रीच्या वेळी तो अधिकच भयावह वाटायचा. दोन्ही बाजूनी उंच झाडं आणि पूर्ण अंधार. रस्त्यावर वर्दळ नसायचीच. माझ्या कारच्या हेडलाईटच्या प्रकाशाशिवाय दुसरं काहीच दिसत नसायचं. हवेत एक प्रकारचा गारठा आणि एक अनामिक भयान शांतता असायची. एका रात्री मला परतायला खूप उशीर झाला होता. जवळपास 11 वाजले असावे. मी माझ्या कारमधून येत होतो. तो भोर जवळचा रस्ता सुरू झाला होता. अचानक माझ्या हेडलाईटच्या प्रकाशात मला रस्त्याच्या कडेला कुणीतरी उभं असलेलं दिसलं. रात्रीच्या इतक्या भयान शांततेत आणि निर्मनुष्य रस्त्यावर कोणीतरी दिसेल अशी माझी अपेक्षाच नव्हती. मी कार हळू केली. तो माणूस माझ्या कारकडेच बघत होता. मी जवळच पोचलो तेव्हा पाहिलं की तो माणूस खूप विचित्र दिसत होता. त्याचे कपडे फाटलेले आणि मळलेले होते, केस विस्कटलेले होते आणि चेहरा तर पूर्ण उतरलेलाच दिसत होता. मी कार थांबवली आणि खिडकी उघडली. काय झालंय तुम्हाला? काही मदत हवी आहे का? मी विचारलं. तो माणूस माझ्या जवळ आला. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची रिकामी निर्जीव नजर होती. तो काहीच बोलला नाही, फक्त माझ्याकडे बघत राहिला. मला थोडी भीती वाटली, पण डॉक्टर असल्यामुळे मदत करणं माझं कर्तव्य होतं. बोला ना, काय झालंय? कुठे जायचंय? मी पुन्हा विचारलं. तेव्हा तो अस्पष्ट आवाजात फुटफुटला, मला बरं वाटत नाहीये. त्याचा आवाज खूप खोल आणि जड होता. मी त्याला म्हटलं, मी डॉक्टर आहे, चला तुम्हाला गाडीत बसवतो, जवळच्या दवाखान्यात जाऊया. मी कारचा मागचा दरवाजा उघडला. तो माणूस सावकाश कारमध्ये बसला. त्याच्या जवळ आल्यावर एक विचित्र
गोडसर आणि कुबट असा वास आला, सडलेल्या पानांसारखा, पण त्याहूनही घाणेरडा. कारमध्ये बसल्यावर तो शांत बसला. मी त्याला त्याचे नाव विचारले, कुठं जायचं आहे हेही विचारलं, पण तो काहीच धड उत्तर देत नव्हता. फक्त मला बरं वाटत नाहीये एवढंच पुन्हा पुन्हा बोलत होता. त्याचे हातपाय गार वाटत होते, जणू काही त्याच्या शरीरात रक्त फिरतच नव्हतं. मी त्याला घेऊन जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलो, पण तिथे कुणीच नव्हतं. मी त्याला माझ्यासोबत पुण्याला घेऊन यायचा विचार केला, पण त्याची अवस्था बघून आणि त्याच्या विचित्र वागण्यामुळे मला भीती वाटू लागली. काहीतरी बरोबर नाहीये हे जाणवत होतं. मी त्याला विचारलं, तुमची तब्येत खूप गंभीर आहे का? तो म्हणाला, नाही, तुम्ही पुढच्या आठवड्यात याल तेव्हापर्यंत मी वाट पाहू शकतो. मग मी त्याला त्याच ठिकाणी उतरवून काही औषधं दिली आणि सांगितलं की पुढच्या आठवड्यात आल्यावर सविस्तर तपासणी करेन. गाडी चालवताना माझ्या मनात फक्त त्याच माणसाचा विचार होता. पुढच्या आठवड्यात मी परत त्याच रस्त्यावरून जात होतो. वेळ रात्रीचीच होती आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे तोच माणूस मला पुन्हा त्याच ठिकाणी उभा असलेला दिसला. तशीच फाटकी अवस्था, तसाच चेहरा. मी कार थांबवली. अरे, तुम्ही अजून इथेच? मी आश्चर्याने विचारलं. तो म्हणाला, मला अजूनही बरं वाटत नाहीये डॉक्टर. मला राग आला आणि थोडी भीतीही वाटली. मी त्याला म्हटलं की तुम्ही दवाखान्यात का नाही आलात, किंवा मी तुम्हाला सकाळी यायला सांगितलं होतं. तो काहीच धड बोलला नाही, फक्त त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा पुटपुटला. त्याची अवस्था पहिल्यापेक्षा जास्त वाईट वाटत होती. त्याच्या त्वचेचा रंग अधिकच फिका पडला होता आणि डोळे अधिकच खोल गेलेले दिसत होते. तरीही तो जिवंत होता, बोलत होता. हे कसं शक्य आहे? असं जवळपास 3-4 आठवडे सुरू राहिलं. प्रत्येक वेळी जेव्हा मी त्या रस्त्यावरून रात्री जायचो तेव्हा तो माणूस मला तिथेच भेटायचा. त्याची अवस्था प्रत्येक वेळी अधिकच भयानक होत होती. त्याच्या शरीरावर काळपट डाग दिसू लागले होते, जणू काही मांस सडत आहे. त्याच्या डोळ्यातली चमक पूर्णपणे गेली होती, पण तरीही तो उभा होता, बोलत होता, मदत मागत होता. माझ्या मनातील भीती वाढत चालली होती. हे सामान्य नाहीये हे फक्त पक्क कळलं होतं. एका रात्री मी ठरवलं की आज या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचाच. मी कार थांबवली आणि त्याच्या जवळ गेलो. त्याला नीट निरखून पाहिलं. त्याचा हात पकडला. हात पूर्णपणे थंडगार होता, एखाद्या बर्फाच्या तुकड्यासारखा. त्याच्या नाडीची तपासणी केली. नाडी तर लागतच नव्हती. त्याच्या श्वासाची तपासणी केली, पण श्वासोश्वास जाणवतच नव्हता. त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्या रिकाम्या डोळ्यात मला काहीतरी भयानक सत्य दिसलं. त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर सडण्याचे स्पष्ट परिणाम दिसत होते, पण त्याला कसलीही वेदना होत नव्हती. त्याच क्षणी माझ्या डोक्यात प्रकाश पडला. तो माणूस जिवंत नव्हता, तो मृत होता, पण तरीही उभा होता, बोलत होता. तो एक झोंबी होता, एक चालता फिरता मृतदेह, ज्याला आपण मेल्याचं भान नव्हतं. हे भयानक सत्य समोर आल्यावर माझ्या संपूर्ण शरीरातून एक थंड लहर गेली. माझ्या हृदयाची धडधड इतकी वाढली होती की ती मला स्पष्ट ऐकू येत होती. माझ्या कपाळावर आणि पाठीवर थंडगार घाम आला होता. मी पाहिलेली गोष्ट कोणत्याही विज्ञानाच्या पुस्तकात नव्हती. हे माझ्या आकलनापलीकडचं होतं. भीतीमुळे माझे पाय लटपटू लागले. मी तिथे एक क्षणही थांबलो नाही. क्षणाचाही विलंब न करता मी माझ्या कारमध्ये बसलो. कार सुरू केली आणि वेगाने तिथून निघालो. माझ्या मागून तो माणूस काही बोलला का, त्याने मला थांबवण्याचा प्रयत्न केला का, हे मला माहीत नाही. मी फक्त त्या रस्त्यावरून सुसाट वेगाने दूर निघून गेलो. माझ्या कारच्या आरशात मला अंधारात त्या भयान रस्त्यावर तो एकटाच उभा असलेला दिसला. तो देखावा माझ्या डोळ्यासमोरून हटतच नव्हता. त्या रात्री विज्ञानाचा पुजारी असलेला समीर देशमुख पूर्णपणे मोडून पडला होता. मी ज्या गोष्टींवर कधीच विश्वास ठेवला नव्हता त्या गोष्टीचा अनुभव मी घेतला होता, आणि तो अनुभव इतका भयावह होता की त्याने माझ्या आत्म्यालाही जखमी केलं होतं. त्या रात्रीनंतर मी पूर्णपणे हादरून गेलो होतो. कित्येक दिवस माझ्या डोळ्यासमोरून तो भयानक चेहरा आणि ती निर्जीव नजर जातच नव्हती. रात्री झोपायला गेल्यावरही तोच प्रसंग आठवायचा आणि मी घाबरून जागा व्हायचो. डॉक्टर म्हणून मी जे काही शिकलो होतो ते सगळं त्या एका अनुभवाने खोटं ठरवलं होतं. विज्ञानाच्या कोणत्याही नियमात ती गोष्ट बसतच नव्हती. एक मृतदेह जो स्वतःहून चालत होता, बोलत होता, हे कसं शक्य आहे? माझ्या बुद्धीला हे काही केल्या मान्य होत नव्हतं. पण माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आणि माझ्या त्वचेला जाणवलेली की थंडगार थरथर खरी होती. माझ्या क्लिनिकमध्ये बसल्यावरही माझं लक्षच लागत नव्हतं. रुग्णांशी बोलतानाही माझा चेहरा आणि डोळे त्या भयानक दृश्याने भरलेले असायचे. माझ्या मनावरचा ताण असह्य झाला होता. मी कोणाशी बोलू शकत नव्हतो.
कारण मला माहीत होतं की कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. डॉक्टर समीर देशमुखला असल्या गोष्टीचा अनुभव आलाय म्हटल्यावर लोक वेड्यात काढणार होते. काही दिवसांनी मी पुन्हा भोर तालुक्यातील त्या गावांमध्ये गेलो, पण त्या विशिष्ट रस्त्याने नाही. मी खूप लांबच्या दुसऱ्या रस्त्याने प्रवास केला. तिथे गेल्यावर मी काही जुन्या जाणत्या गावकऱ्यांशी बोललो. विषय कसा काढायचा हे मला कळत नव्हतं, पण धाडस करून मी त्यांना त्या रस्त्याबद्दल विचारलं. रात्री तिथे काही विचित्र गोष्टी जाणवतात का असं विचारलं. त्यांनी सुरुवातीला टाळाटाळ केली, पण जेव्हा मी त्यांना एका विशिष्ट माणसाच्या वर्णनाबद्दल सांगितलं तेव्हा त्यांचे चेहरे गंभीर झाले. एक म्हातारे गृहस्थ ज्यांचे नाव पाटील काका होतं, त्यांनी मला एका जुन्या कथेबद्दल सांगितलं. त्या रस्त्यावर काही वर्षापूर्वी एक भीषण अपघात झाला होता आणि त्यात एक माणूस जागीच मरण पावला होता, पण त्याचा मृतदेह कधीच सापडला नाही. काही लोकांच्या मते त्याचा आत्मा अजूनही तिथेच भटकत आहे, कारण त्याला आपण मेल्याचे माहीतच नाहीये. तो अजूनही जिवंत असल्याच्या भ्रमातच लोकांना मदत मागतो. पाटील काका म्हणाले की असे काही प्रकार अधूनमधून तिथे घडत असतात आणि म्हणूनच रात्रीच्या वेळी त्या रस्त्याने कोणीही जात नाही. त्यांचे बोलणे ऐकून माझ्या अंगावर सरकन काटा आला. त्यांनी सांगितलेली कथा आणि माझा अनुभव दोन्ही गोष्टी जुळत होत्या. त्या दिवसापासून मी त्या भोर जवळच्या रस्त्यावरून जाणं पूर्णपणे बंद केलं. मी कितीही कामात असलो किंवा कितीही उशीर झाला असला तरी मी तो रस्ता टाळतो. त्या रस्त्याचे नाव ऐकलं तरी आजही माझ्या मनात धडकी भरते. तो अनुभव माझ्यासाठी एक मोठा धक्का होता. ज्या विज्ञानाला मी सर्वस्व मानत होतो त्याच्या मर्यादा मला दिसल्या. जगात अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या बुद्धीच्या आणि तर्काच्या पलीकडच्या आहेत हे मला पटलं. मानसीच्या आजाराने माझा देवावर विश्वास बसायला सुरुवात झाली होती, पण त्या रस्त्यावरील अनुभवाने अलौकिक शक्तीचं भयावह अस्तित्व मला दाखवून दिलं. मी आता पूर्वीसारखा समीर देशमुख राहिलो नाही. माझा दृष्टिकोन बदलला आहे. मी आता असल्या गोष्टींवर हसत नाही, उलट एक प्रकारची भीती आणि आदर माझ्या मनात निर्माण झाला आहे. तो अनुभव माझ्यासोबत आयुष्यभर राहणार आहे. एक कायमची भीती आणि एक न सुटणारे कोडं बनवू. काही रहस्य न उलगडलेलीच बरी असतात याची जाणीव मला झाली. तर मित्रांनो, हा होता माझा स्वतःचा अनुभव ज्याने माझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. कधी कधी आपल्याला अशा गोष्टींचा सामना करावा लागतो ज्यावर विश्वास ठेवणं कठीण असतं, पण त्या सत्य असतात. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.